कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाखातर पुरातत्व विभागाकडून विशाळगडावरील मलिक रेहान दर्गा उर्साला परवानगी नाकारली आहे, अशी माहिती आज शाहूवाडी तहसीलदारांकडून मिळाली. माजी आमदार KP पाटील हे नेहमीच या पक्षातून त्या पक्षात जात असल्याचा आरोप होत राहिला. मात्र आता विधानसभेचा अपवाद वगळता आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून कधीच बाजूला गेलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शक्तीपीठ महामार्गासाठी अद्याप भूसंपादनाची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. या मार्गासाठी जमीन देण्यास जे शेतकरी तयार आहेत त्यांच्याकडून जमीन घेतली जाणार असून कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असं स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर शिवसेना मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. शहरातील शाहूपुरी पोलिसांनी नुकत्याच उघडकीस आणलेल्या चोरीच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 12.5 तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी एक महिला आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत. आज कोल्हापूर विमानतळ प्रगतीची नवी उंची गाठत आहे. गेल्या 7 वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2025 या कालावधीत कोल्हापूर विमानतळावरून 7,64,669 प्रवाशांनी प्रवास केलाय. तर या कालावधीत 17,618 विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग झाले. प्रेमाच्या त्रिकोणातून जिवलग मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना करवीर तालुक्यातील केरले गावात उघडकीस आली आहे. महेंद्र प्रशांत कुंभार या 18 वर्षाच्या तरुणाचा खणीमध्ये ढकलून खून करण्यात आलाय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी व मयत महेंद्र कुंभार हे दोघेही एकाच मुलीवर प्रेम करत होते. आरोपीच्या प्रेमात महेंद्र अडथळा ठरत होता. या कारणामुळे सुशांतची हत्या केल्याचं करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं. भुदरगड तालुक्यातील भालेकर वाडी येथे शेतात नांगरट करत असताना रोटावेटर खाली सापडून शेतकरी जागीच ठार झालाय. मारुती नारायण भालेकर वय वर्ष 45 असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. तर त्याची पत्नी 40 वर्ष शोभा मारुती भालेकर या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाड गायराणे येथील गुरुदत्त साखर कारखान्याजवळील सद्गुरू बाळूमामा मंदिराजवळ दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रावणबाळ वृद्धाश्रमात डॉक्टर कुमार पाटील यांच्या 39व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम पार पडला. गोकुळ सोबत